श्री स्वामी समर्थ। तर श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला मी आज ताज्या मटरपासून मस्त अशा खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून दाखवणार आहे। बघा अशा पद्धतीने एकदम टम्म फुगलेल्या खूप सुंदर अशा पद्धतीने हे पुऱ्या हे बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत। तर हे पुऱ्या मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। चला मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तुम्हाला ताज्या मटरपासून एक छान अशी खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून दाखवणार आहे। 1 वाटी मी ताजे मटर घेतलेले आहेत। खूप छान ही पुरी होते। आता 1 वाटी मटर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये 5-6 हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। कोथिंबीर टाकायची, 2-3 अद्रकचे तुकडे टाकायचे, 4 लसूण पाकळ्या टाकूया, 1 चमचा जिरे टाकायचे, 1 छोटा चमचा मीठ टाकूया, 1 अर्धी वाटी पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेऊया। हे बघा मटरची पेस्ट बनवून झालेली आहे माझी। हे साईडला ठेवून घेऊया। पुरीचं पीठ मळण्यासाठी एक मोठी परात घेतली बघा मी, त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊया। काही पीठ टाकून घ्यायचे आधी आपल्याला। आता ही मटरची पेस्ट आहे, त्याच्यावरती अर्धी वाटी तांदळाची पिठी टाकत आहे। तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही बारीक रवा टाका। खुसखुशीत अशी पुरी होते। 2 चमचे बेसन पीठ। आता काही मसाले टाकून घेऊया आधी, मग आपल्याला लागेल तेवढं गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं। मसाले म्हणजे चवीनुसार लाल तिखट, आधी आपण मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे बेतानेच टाका। हळद पावडर, 1 चमचा ओवा असा हाताने चोळून टाकायचा बघा। थोडेसे पांढरे तीळ, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्या आता पेस्ट मध्ये जेवढं बसेल ना तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं। म्हणजे असं पाणी अजिबात टाकायची गरज नाही, कारण की आपण पेस्ट मध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं, त्याच्यामुळे हे बघा पेस्ट पातळच आहे। आता जेवढं बसेल ना तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं, रोजच्या वापरातलं आपलं। असं मिक्स करत करत टाकून घ्यायचं। आणि थोडंसं पीठ जास्त झालं ना तर थोडंसं पाणी ऍड करू शकता मध्ये, किंवा तिखट जास्त झालं असलं थोडं पीठ टाकून पाणी टाकू शकता। आणि आपल्याला असं घट्टसर असा पुरीचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता इथं मी मटरच्या पुरीचा घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हे आपल्याला पीठ 10 मिनिटं असंच मुरू द्यायचं झाकण ठेवून। 10 मिनिटं झालेली आहेत, छान पीठ मुरलेलं आहे। त्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकूया आणि हाताने असं मळून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं, तेल लावून छान मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथं सुखं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला छान पुऱ्या तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला छोटे मोठे आवडतील ना तशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायचे। आणि मी बाजूच्या गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, म्हणजे पटकन इकडे पुऱ्या लाटेपर्यंत आपलं तेल छान गरम होतं। 5 ते 6 मी लाट्या तयार करून घेतल्या। आता हे लाटून पुऱ्या तळून घ्यायच्या, बाकीच्या मी अशाच पद्धतीने करून घेते। एका पोळपाटावर मी सुखं पीठ टाकून ही पुरी लाटून घेणार आहे। किंवा मग तुम्ही एकदाच पोळी लाटून मोठी याच्या झाकणाने किंवा कोणत्याही साह्याने पुऱ्या तळून घेऊ शकता। आता अशाच पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेणार आहे।
अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या, जेवढ्या लाट्या केल्या. बाकीच्या मी नंतर करते, हे तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. एवढ्या पुऱ्या तळून घेऊया आता. इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. तर पुऱ्या सोडून घेऊया मध्ये. जेवढ्या बसतील ना तेवढ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा किती छान असं टम्म फुगलेली आहे पुरी. खुसखुशीत पण होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा ह्या पद्धतीनं खूप छान सुंदर अशा फुगलेल्या आहेत. अशा पद्धतीने तळून घ्यायचं या कलरमध्ये, म्हणजे छान पुरी तळल्या जाते. आणि एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आपल्याला पुरी. आता हे अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायचे. किती टम्म फुगलेले बघा. प्लेटमध्ये काढून घ्यायचे. गॅस कमी करून पुरी तळायची. तेल तापलं ना की म्हणजे मधला भाग तळला जातो. मीडियम टू लो गॅसवर ह्या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घ्यायचे. सुंदर अशा पुऱ्या झालेल्या आहेत. आता बाकीच्या मी अशाच पद्धतीने तळून घेते. हे बघा एका पेपरवर मी अशा पुऱ्या काढून घेतल्या. टम्म फुगलेल्या किती सुंदर अशा झालेल्या आहेत. आता बाकीच्या अशाच पद्धतीने तळून घ्यायचे. किती सुंदर अशा आपल्या मटरच्या पुऱ्या झाल्यात. अजिबात वाटत नाही त्याच्यामध्ये मटर आहे. किती सुंदर असे कलर पण छान आलेला आहे. खायला पण खूप छान लागते ही पुरी. हे बघा किती छान आवाज यायला. खुसखुशीत असे. ते थोडेसे तांदळाचं पीठ किंवा रवा टाकू शकता तुम्ही. हे आपल्या पुऱ्या लोणच्या सोबत किंवा अशा पण खाऊ शकता तुम्ही. मस्त अशा पुऱ्या तयार आहेत.